कितीही लवकर कामं करायचा प्रयत्न केला तर कामं काही ते होत नाही आहेत. आणि ऊन झाल्यावर स्वयंपाक करायला एवढं त्रास व्हायला आहे गरमीमुळं. ऊन तर एवढं वाढलेलं आहे बाहेर की काय सांगावं. आणि आहोंची डबल ड्युटी असल्यामुळे मी ते पटापट डबा करायला घेतलेला आहे. मग सगळा स्वयंपाक वगैरे करून मी घाईघाईने त्यांना डब्बा पॅक करून दिला, त्यांना जेवण करायला ताट वाढून दिलं आणि ते सॅलड वगैरे कापून बॉटल वगैरे भरून त्यांचं आवरलेलं आहे अगोदर. कारण त्यांना एकदाच पाठवून दिल्यावर कामावर मला नंतर कामं करत राहते मी. त्यामुळं माझं इथे घाईघाईने स्वयंपाक करणं चालू होतं. मग त्यांचं सगळं आवरल्यावर मी ते चिक शिजवायला घेतला होता. रव्याच्या कुरड्या घालणार होतो आम्ही. कुरड्या घालताना तर काय व्हिडिओ मी काढलेला नाही आहे, कारण घाईगडबडीमध्ये त्यामध्ये पिल्लू एक असतं लुडबुड करत आमचं, त्यामुळे मला व्हिडिओ काढता आला नाही आहे. आणि बाहेर खूप ऊन होतं त्यामुळं आणि काढणार पण कोण नव्हतं. डायरेक्ट कुरड्या दाखवते मी तुम्हाला. आणि ते डब्बा बांधत बांधत माझं काकडी खाणं चालू होतं मध्ये मध्ये. चला तर आजच्यासाठी एवढंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आणि असंच सपोर्ट करा. चला तर मी तुम्हाला दाखवते काल पापडं कशा प्रकारे बनवलेले आहेत आम्ही. कुरडी आणि पापडं हे बघू शकता. काल पापडं बनवलेले आहेत तांदूळाचे. हे बघा अशा प्रकारे आम्ही तांदूळाचे पापडं बनवलेले आहेत. आणि ह्या कुरड्या आहेत. खूप छान तार तार अशा पडलेल्या आहेत. हे बघू शकता मस्त.